नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 1 साठी असणारा जो फायनान्शियल अकाउंटिंग हा पेपर आहे, या पेपरमधील टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग यामधील काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रथमतः पहिली कन्सेप्ट आपण पाहूया, ती म्हणजे अकाउंट। आपण सर्वांना माहीतच आहे की जे काही बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात, मग एखादी खरेदी असेल, विक्री असेल, असेट असेल, लायबिलिटी असेट, किंवा त्याचप्रमाणे ज्या काही डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, डायरेक्ट इन्कम असतील, इनडायरेक्ट इन्कम असतील, या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे बँक अकाउंटिंगमध्ये किंवा अकाउंटिंगच्या प्रोसिजरमध्ये यांना एक विशिष्ट असं अकाउंट तयार करावं लागत असतं। अशा वेळेला जो काही खर्च होत असतो, जो काही इन्कम होत असतो, जी काही त्या कंपनीची ॲसेट असेल, जी काही त्या बँकेची किंवा एखाद्या कंपनीची लायबिलिटी असेल, या सर्वांचं एक विशिष्ट खातं तयार करावं लागत असतं, ज्याला आपण लिजर असे म्हणतो। त्यालाच विशिष्ट असं अकाउंट असं म्हणण्यात आलेलं आहे। यामध्ये बुक किपिंगची आपण काही संज्ञा बघूया। आपणा सर्वांना माहीतच आहे की 11वीच्या पुस्तकामध्ये या बुक किपिंगच्या संज्ञेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। लुका द बार्गो पॅसिओली यांनी या कन्सेप्टची उल्लेख केलेला आहे की बुक किपिंगमध्ये कोणताही अकाउंटंट हा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही ट्रान्झॅक्शन आहेत, या सर्वांचं रेकॉर्डिंग करून ठेवणार आहे। मग या सर्व संज्ञा या खरेदीच्या असतील, विक्रीच्या असतील, जमेची काही बाजू असेल किंवा पेमेंटची बाजू असेल, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये ज्या काही त्या व्यवसायाच्या ॲसेट असतील, ज्या काही लायबिलिटी असतील, या त्यांच्या लेजरमध्ये त्यांची पोस्टिंग करून ठेवणं गरजेचं आहे। या व्यवसायाशी संबंधित असणारे जे काही ट्रान्झॅक्शन दैनंदिन जीवनामध्ये होत असतात, या सर्वांचं रेकॉर्डिंग करून ठेवणं म्हणजेच बुक किपिंग आहे। यानंतर यामधील दुसरी संज्ञा पाहूया, ती म्हणजे अकाउंटिंग। अकाउंटिंग ही बुक किपिंगच्या पुढील संकल्पना आहे। अकाउंटिंगमध्ये बुक किपिंग हे प्रथम कार्य केलं जाणार आहे। अकाउंटिंगच्या माध्यमातून प्रथमतः जे काही व्यवसायाचं ट्रान्झॅक्शन असेल, या व्यवसायाच्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जातं। रेकॉर्डिंग केल्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन होत असतात, यामध्ये ॲनालिसिस केलं जातं। म्हणजेच जे काही अकाउंटिंगच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन आपण पोस्टिंग केलेले आहेत, याचं ॲनालायझिंग करण्यात येणार आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन या रेकॉर्डेड केलेल्या ट्रान्झॅक्शनचं इंटरप्रिटेशन केलं जाणार आहे। तुम्हाला माहीतच आहे की या इंटरप्रिटेशनच्या अगोदर जो काही व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले असतात, याची आपण एक समरी काढत असतो। यालाच एक प्रकारे ट्रायल बॅलन्स असे म्हणतात। ट्रायल बॅलन्समध्ये जे काही रिसीट असतील, पेमेंट असतील, असेट असेल, लायबिलिटी असेल, या सर्वांचा लेजर अकाउंटची शेवटची पोझिशन काय आहे, याचे थोडक्यात इतिवृत्त म्हणजे समरी आपण ट्रायल बॅलन्समध्ये लिहित असतो। त्याच्याही पलीकडे जाऊन शेवटचं अकाउंटिंगचं कार्य असतं, ते म्हणजे इंटरप्रिटेशन करणे। व्यवसायामध्ये जे काही जमा खर्च, ॲसेट, लायबिलिटी तयार झालेले असतात,
यांच्या माध्यमातून विशिष्ट उत्पादनाला, विशिष्ट प्रक्रियेला किती खर्च झाला, व्यवसायाची असणारी मालमत्ता किती रकमेची तयार झालेली आहे, मग ती मालमत्ता करंट असेटच्या स्वरूपातील असेल किंवा फिक्स्ड असेटच्या स्वरूपातील असेल, या सर्वांचा विचार करून कोणत्याही अकाउंटंटला त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. म्हणजेच एखाद्या व्यवसायाला विशिष्ट काळामध्ये जे काय फायनान्शियल इयर आहे, या फायनान्शियल इयरमध्ये कोणत्या बाबीला खर्च किती झालेला आहे, कोणत्या बाबीतून उत्पन्न आपल्याला निर्माण झालेलं आहे, कोणत्या असेट तयार झालेल्या आहेत, कोणती नवीन लायबिलिटी तयार झालेली आहे, या सर्वांचा लेखाजोखा करून आर्थिक वर्षाच्या शेवटी त्या व्यवसायाला किती प्रॉफिट झालेला आहे, ते प्रॉफिट होण्यामागे कोणकोणत्या बाबी कारणीभूत आहेत, प्रॉफिट होत असताना ज्या काही असेट रेज झालेले आहेत, त्याचप्रमाणे बँकांकडून किंवा इतर संस्थांकडून कर्ज उभारणी झालेली आहे, या सर्वांचा लेखाजोखा हा आर्थिक वर्षाच्या शेवटी केला जात असतो. आणि याच्या माध्यमातून व्यवसायाची आर्थिक वर्षाच्या शेवटी काय सद्यस्थिती आहे याचं इंटरप्रिटेशन केलं जाणार आहे. अशा पद्धतीने बुक कीपिंग ही फक्त रेकॉर्डिंग करण्याची सिस्टीम आहे आणि अकाउंटिंग यामध्ये या महत्त्वाच्या 4 बाबींचा समावेश केला जातो, ज्यामध्ये बुक कीपिंग केलं जातं, ॲनालायझिंग केलं जातं, त्याच्या पुढे जाऊन समरायझिंग केले जाणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन शेवटची क्रिया होते ती म्हणजे इंटरप्रिटेशन करणे. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग अँड अकाउंटन्सी. आपण पाहिलेलंच आहे, अकाउंटिंगमध्ये बुक कीपिंग करणे म्हणजे रेकॉर्डिंग करून ठेवणे, ॲनालाइज करणे, समरी काढणे आणि इंटरप्रिटेशन करणे या महत्त्वाच्या 4 क्रियांचा समावेश केला जातो. म्हणूनच अकाउंटिंग हे नेचर ऑफ द वर्क ऑफ अकाउंटंट आहे. म्हणजेच अकाउंटंट जे काही व्यवसायामध्ये व्यवसायाच्या कारभाराबद्दल जे कार्य करत असतो त्याच्या कार्याला अकाउंटिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि अकाउंटन्सी ही एक वेगळी संकल्पना आहे. यामध्ये कोणत्याही अकाउंटंट जे काही कार्य करत असतो या कार्याच्या प्रोफेशनला, बघा मी परत म्हणतो, या कार्याच्या प्रोफेशनला अकाउंटन्सी म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच अकाउंटिंग हे नेचर ऑफ अकाउंटंट वर्क आहे आणि अकाउंटन्सी हे प्रोफेशन ऑफ अकाउंटंट विच ही ॲडॉप्ट्स. म्हणजे हा बेसिक फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर अकाउंटिंगची आपण संकल्पना किंवा मीनिंग आपण ज्याला म्हणतो थोडक्यामध्ये पाहूया. अकाउंटिंग इट इज ॲन लँग्वेज ऑफ बिझनेस. एक बिझनेसची एक भाषा आहे. कोणताही बिझनेस हा रन करत असताना याचा मुख्य उद्देश हा प्रॉफिट मेकिंग असतो. अशा वेळेला बिझनेसच्या माध्यमातून अनेक क्रिया पार पाडल्या जात असतात. यामध्ये खरेदी असेल, विक्री असेल, मार्केटिंग असेल, अशा अनेक क्रियांच्या माध्यमातून व्यवसाय चालत असतो. अशा वेळेला अकाउंटिंग हे त्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्व क्रियांचं रेकॉर्डिंग करून ठेवणे, ॲनालिसिस करणे, समरी काढणे आणि त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन करणे या कार्यांचा समावेश या अकाउंटिंग या संज्ञेमध्ये आपणास पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनेच
मीनिंग ऑफ अकाउंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतर अकाउंटिंगचे काही पैलू आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये महत्त्वाचे 4 पैलूंचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे रेकॉर्डिंग करून ठेवणे. मगाशी आपण या गोष्टीचा थोडासा आढावा घेतलेला आहे की बिझनेसचं जे काही रेकॉर्ड असतं, जे काही ट्रान्झॅक्शन पार पाडले जात असतात, याचं सिस्टमॅटिकपणे रेकॉर्ड करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रेकॉर्ड केलेल्या ट्रान्झॅक्शनचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन करणे, ज्याला आपण ॲनालाइज म्हणतो. तुम्हाला माहीतच आहे, बिझनेसमध्ये अनेक ट्रान्झॅक्शन होत असतात. या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून व्यवसायाचा कारभार चालत असतो आणि जे काही व्यवसायाचे एकसारखे ट्रान्झॅक्शन असतात, उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटला जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत किंवा डायरेक्ट इन्कम आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इनडायरेक्ट इन्कम आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, बॅलन्स शीटमध्ये ॲसेट आहे, लायबिलिटी आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्या काही ट्रान्झॅक्शन एकसारख्या प्रकारचे व्यवसायाचे मध्ये दिसत असतात, हे व्यवसायामधील ट्रान्झॅक्शन हे एका ठिकाणी त्याची समरी काढणे, त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे, हे एक महत्त्वाचं काम अकाउंटिंगच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तिसरं महत्त्वाचं कार्य केलं जातं ते म्हणजे समरायझिंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे या फंक्शनमध्ये व्यवसायाशी संबंधित जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतात, या ट्रान्झॅक्शनची वर्षाच्या शेवटी आपण एक समरी तयार करत असतो, ज्यामध्ये इन्कम स्टेटमेंट असेल, बॅलन्स शीट असेल, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन फायनान्शियल पोझिशन असेल. या सर्वांचा आढावा किंवा जे काही व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात, या सर्वांचं एक शॉर्ट अशी समरी काढण्यात आलेली असते. याला अकाउंटिंगच्या भाषेमध्ये समरायझिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. अकाउंटिंगचं सर्वात शेवटचं पैलू म्हणजे इंटरप्रिटेशन करणे. आपणा सर्वांना माहीतच आहे, व्यवसायामध्ये ज्या काही क्रिया पार पाडल्या जात असतात, या पार पाडल्या गेलेल्या सर्व क्रिया या समरांच्या माध्यमातून त्याची एक समरी काढण्यात आलेली असते आणि त्याचं जे काही वर्षाच्या शेवटी व्यवसायाला होणारा प्रॉफिट किंवा झालेला लॉस, निर्माण झालेले ॲसेट, निर्माण झालेली देणी, या सर्वांचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. म्हणजेच व्यवसायामधून वर्षाच्या शेवटी आपणास किती प्रॉफिट झाला, तो प्रॉफिट निर्माण होण्यामागे कोणती ट्रान्झॅक्शन कारणीभूत आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस का जास्त झालेले आहेत, लोनचं प्रमाण जास्त का दिसत आहे, ॲसेटमध्ये जे काही आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, काही खरेदी केलेले असतील, डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, हे सर्व अशा पद्धतीने का केलेलं आहे, याचं अकाउंटंटला इंटरप्रिटेशन करावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अकाउंटिंगच्या काही बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. बुक कीपिंग म्हणजे काय आहे, अकाउंटिंग म्हणजे काय आहे, यामधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. अकाउंटिंग आणि अकाउंटन्सीमधला डिफरन्स पाहिलेला आहे. आणि शेवटी अकाउंटिंगच्या 4 महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास करण्यात आलेला आहे. धन्यवाद.